ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। आपण ज्या ठिकाणी बसलेलो आहोत त्या ठिकाणाचं नाव आहे आनंद डोह। आणि आनंद डोह म्हणजे इंद्रायणी नदीचं जे पात्र आहे त्या पात्रातील एक विशिष्ट भाग। आणि याच ठिकाणी तुकाराम महाराज त्यांना जेव्हा रामेश्वर शास्त्री, पैठणचे रामेश्वर शास्त्री धर्माधिकारी, जे हिंदू ब्राह्मण समाजाचे सगळ्यात श्रेष्ठ रामेश्वर शास्त्री म्हणून होते पैठणचे, त्यांना इथल्या गावच्या काही ब्राह्मणांनी तक्रार नोंदवलेली होती की तुकोबा अंबिले म्हणजे तुकाराम महाराज हे ब्राह्मणांना शिष्य बनवतात, ब्राह्मण त्यांचे चरण स्पर्श करतात आणि हे वेदवाणी आपल्या मुखातून करतात आणि शूद्र असून हे कार्य ब्राह्मणाचं कशा पद्धतीनं करू शकतात याची तक्रार नोंदवल्यानंतर रामेश्वर शास्त्री स्वतः देहू गावात आले आणि देहू गावात येऊन त्यांनी तुकाराम महाराजांना भेटण्यासाठी बोलावलं। आणि गावात येता क्षणी त्यांना निर्देशनास आलं की प्रत्येक व्यक्ती गावातील तुकाराम महाराजांचे वेगळे अभंग म्हणत होते आणि ते तुकाराम महाराजांचे अभंग आणि तुकारामांची वाणी आणि तुकाराम महाराजांना प्रणाम हे पाहिल्यानंतर रामेश्वर शास्त्रांना ते खात्री पटली की तर सगळेजण तुकाराम महाराजांनी सगळ्यांना एक चुकीचा मार्ग दाखवून ब्राह्मणांना शिष्य बनवलेला आहे किंवा वेदवाणी केलेली आहे। वेदवाणीवरती टीका म्हणजे त्यांची गाथा। तर त्यांनी ते सांगितलं की तुम्ही काय करा, तुम्हाला दंड म्हणून तुम्ही जितकेही अभंग लिहिलेले आहेत ते सगळ्या अभंगांच्या गाथा, अभंग म्हणजे एक आणि गाथा म्हणजे पुस्तक, ग्रंथाला अभंगाची गाथा म्हटलेलं आहे, तर त्या सगळ्या गाथा इंद्रायणीमध्ये बुडवायच्या। तर तुकाराम महाराजांच्या घरी आपण जाणार आहोत, तिथून काही जवळच अंतरावरती तुकाराम महाराजांचं जन्मस्थान आहे। तर तिथून त्यांनी गाथा उचलल्या आणि त्या सर्व गाथा या ठिकाणी आपण जे पाठीमागे झाड पाहतो त्या चिंचेच्या झाडाखालीच इंद्रायणीच्या डोहामध्ये ज्या ठिकाणी आपण आचमन केलं त्या ठिकाणी त्या गाथा पाण्यामध्ये बुडवल्या। आणि बुडवल्यानंतर 13 दिवस तुकाराम महाराज त्या शिळा, जिथं मंदिर आहे राधाकृष्ण किंवा गोपाळकृष्णाचं मंदिर आहे त्याच्या खाली एक दगड पाहिला असेल आपण, शिळा आहे, ती शिळा त्या ठिकाणी होती आणि त्या शिळेवरती तुकाराम महाराज, त्यांची पत्नी जिजाऊ, त्यांची मुलं, त्यांच्यासोबत असलेलं कुत्र हे सगळेजण 13 दिवस इथं बसले, काहीही न खाता न पिता 13 दिवस उपवास, निर्जल उपवास त्यांनी केला। आणि त्यांनी फक्त भगवंतांना एकच प्रार्थना त्यांची चाललेली होती, मी तुमची इतकी स्तुती लिहिली आणि ती सरते शेवटी पाण्यात बुडवावी लागली आणि ते कुणाला काही बोलले नाही, अगदी शांत चित्त अवस्थेमध्ये इथंच 13 दिवस शिळेवरती बसले। आणि त्या शिळेवरती बसल्यानंतर 14व्या दिवशी निळोबा म्हणून एक तुकाराम महाराजांचे शिष्य आहेत, त्यांनी आपल्या अभंगामध्ये लिहिलंय की जशा लाह्या, जसे पॉपकॉर्न लाह्या जशा पाण्यावरती तरंगतात टाकल्यानंतर, तसे 13 दिवस भिजवलेले ग्रंथ, ते ग्रंथ 14व्या दिवशी वर आले आणि थोडेही न भिजलेले, पूर्ण ड्राय। आणि देण्यासाठी साक्षात इंद्रायणी देवी, जशी गंगा नदी आपण पाहिली असेल, मगरीवरती गंगा नदी आहे, तशी इंद्रायणी देवी स्वतः ते गाथा आणून तुकाराम महाराजांच्या हाती दिल्या आणि तुमच्या गाथा या घ्या म्हणून भगवंतांची स्तुती। तर त्यावेळी त्या क्षणी जशा गाथा बाहेर आल्या, रामेश्वर शास्त्री पळत आले, त्यांच्या अंगाला लाही म्हणजे शरीर जळू लागले, लाही होऊ लागली आणि तुकाराम महाराजांनी त्यांच्या शरीरावरती हात ठेवल्याबरोबर ते शरीराची आग
थंड झाली आणि त्यावेळी कळालं मी फार मोठा अपराध केला आणि इथं गाथा बुडवलेल्या होत्या आणि इथं गाथा प्राप्त झाल्या म्हणून याच ठिकाणी गाथा मंदिर हे तयार झालं. आणि जितके 16,000 अभंग राहिलेले होते तुकाराम महाराजांचे किंवा आज परत जे राहिले त्याचे तर त्यांनी लाखो अभंग लिहिले, पण काळाच्या ओघामध्ये काही पुस्तकं नष्ट झाली, काही चोरी झाली किंवा काही गायब झाली. मग जितके 16,000 अभंग राहिले त्या प्रत्येक अभंग एका फरशीवरती कोरीव करून ते गाथा मंदिर बनवलेलं. आणि या गाथा मंदिराचं उद्घाटन तर भरपूर वर्षापूर्वी झालं, पण जीर्णोद्धारासाठी भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी होते. आणि इथली जी एक शिला, ज्या शिलेवरती तुकाराम महाराज आणि त्यांचा परिवार बसलेला होता, तोच एक दगड विठ्ठलाच्या मंदिरामध्ये देखील आहे. आणि त्या विठ्ठल मंदिरामध्ये शिळा मंदिराचं उद्घाटन करण्यासाठी मोदीजी आलेले. शिळा मंदिराचं उद्घाटन, ज्या शिळेवरती तुकाराम महाराज 13 दिवस बसले आणि त्यांनी उपवास केला किंवा भगवंतांची आराधना केली. तर हा आहे आनंद डोह. समोर असलेलं आहे मोठं गाथा मंदिर आणि गाथा मंदिर पासून थोडंसं पुढे गेल्यानंतर एक वृक्ष आहे. त्याच्या झाडाच्या वृक्षाचं ते नाव आहे नांदुरकी. नांदुरकीचं झाड आहे. आणि त्या झाडाखाली तुकाराम महाराजांनी दिवसा दुपारी 12 वाजता सदेह वैकुंठ प्रस्थान केलं शरीराने. त्यांना कळालं की आज साक्षात भगवंत मला घेऊन जाण्यासाठी येणार आहे. आणि विठ्ठलांचं जे विमान आहे गरुड वाहन, ते गरुड देव स्वतः त्यांना घेऊन जायसाठी आलेले होते वैकुंठातून. आणि त्यांनी त्यावेळी पत्नीला पण सांगितलं, चल माझ्या बरोबर वैकुंठाला, जसा तू या संसारामध्ये मला सोबत दिली, आता वैकुंठाला जाण्यासाठी जी वेळ आलेली, आपण दोघं जण जाऊ वैकुंठाला. ती म्हटली मी येणार नाही. त्यांना वाटलं तर कुठं चाललेत, वैकुंठाला चाललेत म्हणजे कुठेतरी कीर्तन करायसाठी चाललेत असतील किंवा कुठेतरी अभंग गायसाठी चाललेले असतील. जसा इथून या ब्रिजवरून गेल्यानंतर सरळ गेल्यानंतर एक चौक आहे आणि त्या चौकामध्ये तुकाराम महाराजांची पत्नी कान लावायची आणि कान लावल्यानंतर तिला विठ्ठल 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 असा आवाज यायचा. तिथून 3 पर्वत आहेत, त्याच्यातला एक आहे भंडारा पर्वत. तर 3 पर्वत आहेत. 3 पर्वतावरती तुकाराम महाराज जाऊन आपलं भजन करायचे किंवा भगवंतांचं ध्यान करायचे, नामस्मरण करायचे. तर एक दिवस त्या भंडारा डोंगरावरती जाताना तिने कान लावला, बरोबर ती गेली जिजाऊ तुकाराम महाराजांची पत्नी. जाताना वाटेत काटा लागला आणि तो काटा, पायात तुटलेला काटा काढण्यासाठी स्वतः भगवंत विठ्ठल एक लहान मुलाचं रूप घेऊन आल्याने काटा काढला. आणि नंतर ती तुकाराम महाराजांना भेटले आणि त्याच ठिकाणी तो वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षीही सुस्वरे आळवीती हा अभंग त्याने तो तिथे लिहिलेला आहे भंडारा डोंगरावरती. तर तिथंही मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये भगवंत जिजाऊचा पायातील काटा काढायचा अशी विग्रह आहे. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. वृक्ष वल्ली, वल्ली म्हणजे वेली, वेल ना झाडाच्या वेली, मनी प्लांट वगैरे, त्या वेली. वृक्ष म्हणजे मोठमोठी झाडं आणि वेली. वृक्षवल्ली आम्हा सोयरे म्हणजे आमचे पाहुणे आहेत. सोयरे म्हणतो ना आपण, सगळे सोयरे, ते आमचे पाहुणे आहेत. आणि ते पक्षीही सुस्वरे, माझ्यासोबत पक्षी सुद्धा चांगल्या आवाजाने भगवंतांचं नामस्मरण करत आहेत. पक्षीही सुस्वरे आळवीती. आळवीती म्हणजे आठवण करणं, भगवंतांचं गायन करत आहेत. तर तसंच संपूर्ण साथ त्याने दिली जिजाऊने तुकाराम महाराजांची. आणि जेव्हा शेवटी वेळ आली वैकुंठात जाण्याची, तिला सांगितलं चल, तर ती म्हणाली तुम्हाला जर कीर्तन करायची हुक्की आली असेल तुम्ही जाऊन या, मी आज मंगळाईसाठी पोळीचा नैवेद्य बनवणार आहे आणि माझ्या देवीसाठी पोळी बनवणार आणि पोळी खायसाठी तुम्ही लवकर या. तुम्ही आल्याशिवाय मुलं जेवणार नाहीत, त्यामुळे लवकर या, कीर्तन करायचं करा, खरं लवकर घरी या. आणि हे ऐकल्यानंतर तुकाराम महाराजांना वाटलं किती आसक्ती आहे संसारामध्ये, किती बिचारी माझी पत्नी भोळी आहे, तिला वैकुंठ म्हणजे काय हे सुद्धा माहिती. तिला वाटलं मी कुठेतरी वापस येणार आहे जाऊन. आणि गेली पोळ्या बनवायला आणि विमान आलं, खाली उतरलं आणि जस्ट बरोबर 12 वाजता ते गरुडजींनी आपले पंख हलवले वर जाण्यासाठी. आणि म्हणून तुकाराम बीज, बीज म्हणजे पुण्यतिथी,
ज्या दिवशी तुकाराम महाराजांचा तिरोभाव झाला त्या दिवशी दुपारी 12 वाजता आजही ते झाड जोरजोरात हलू लागतं आणि ते झाड हलतं बघण्यासाठी लाखो वारकरी आणि भाविक भक्त येतात. तुकाराम महाराजांचं वैकुंठ गमन म्हणून त्या स्थानाचं नाव आहे वैकुंठ गमन स्थान आणि ते झाडही आहे. तर तुकाराम बीच त्याला म्हटलेलं आहे, तुकाराम महाराजांची पुण्यतिथी. आणि ज्या ते गरुड पंख हलवत उडून गेले त्यावेळी त्यांची पत्नी आली रडत रडत, त्यावेळी मात्र वेळ निघून गेले होते, तुकाराम महाराज वैकुंठात गेलेले होते. त्याच्या पुढं जे मंदिर आहे ते विठ्ठल मंदिर आहे, त्या देहू गावचं प्रसिद्ध विठ्ठलाचं मंदिर. आणि त्या मंदिरामध्ये तुकाराम महाराज दररोज विठ्ठलाला भोग बनवून घेऊन यायचे भोग अर्पण करण्यासाठी. आता आपणही मंदिरामध्ये भोग लावतो, मग ते दामोदर मंदिर असो किंवा शिवजी मंदिर असो, मग भोग लावतो. तर भगवंत कधी आपल्या भोग लागल्यानंतर खाल्ले नाही. ते प्रेमाने आपल्या अंगाने यस्य सकलेंद्रिय वृत्ती म्हणते, आपल्या डोळ्याने भगवंत कृपा कटाक्ष प्रदान करतात, मग तो प्रसाद होतो. पण वस्तुतः प्रत्यक्ष रूपामध्ये खात नाही, अप्रत्यक्ष ते खातात. प्रतिअक्ष म्हणजे डोळ्यासमोर, अप्रत्यक्ष म्हणजे आपल्या डोळ्याच्या मागे. अक्ष म्हणजे डोळा, प्रतिअक्ष म्हणजे डोळ्यासमोर. तर तुकाराम महाराज सुद्धा आणायचे भोग आणि भगवंतांना अर्पण करायचे आणि भगवंत स्वतः खायचे. जसं सांगितलं, हा नाम्याची खीर चाखतो, चोखोबाची गुरे राखतो, पुरंदराचा हा परमात्मा, राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. तर जसं नामदेवांची खीर खायसाठी यायची, तसंच तुकाराम महाराजांचं नैवेद्य भोग स्वीकार करण्यासाठी यायचे, विठ्ठलाने खायचे. खरं तुकाराम महाराजांच्या पत्नीला का वाटायचं की विठ्ठल खात नाही, हा दगड काय खाणार आहे, हा तर काळा दगड आहे, दगड थोडी कधी खातो. तुकाराम महाराज काय करतात, सगळं भोजन आणलेलं आपल्या गावच्या लोकांना गोरगरिबांना वाटतात आणि आम्हाला उपाशी ठेवतात, म्हणून त्याची तक्रार असायची. आणि एक दिवस तिने रात्रीच्या वेळी उकळत्या दुधाचा पेला, अगदी उकळतं दूध आणलं आणि विठ्ठलासमोर ठेवलं. म्हटलं आत्ताच्या आत्ता पी, नाहीतर मी गावात ओरडत सांगणार सगळ्यांना की तुमचा भक्त स्वतः नैवेद्य खातो आणि सगळ्यांना सांगतो की विठ्ठलाने खाल्लं. आणि तो उकळत्या दुधाचा प्याला भगवंतांनी आपल्या ओठाला लावला आणि ओठ फोडले. तर आपण जेव्हा दर्शन करणार तेव्हा पाहू शकतो की भगवंतांचे ओठ फोडलेले आहेत आजही. त्याच मंदिरामध्ये ज्यावेळी तुकाराम महाराजांचा पुत्र अगदी आजारी होता आणि घरी तर काही संपत्ती नव्हती औषधोपचार करण्यासाठी, अगदी आजारी होता, तर तुकाराम महाराजांच्या पत्नीनं त्याला धरला आणि आणून टाकला त्यांच्या मांडीवर तुकाराम महाराजांच्या. म्हटलं घ्यायला, ओरडत बसला दिवसभर. मग ते म्हणाले बाळ म्हण बघू पांडुरंग, आणि ते बाळ पण म्हणू लागलं पांडुरंग. म्हटलं एक आमच्या घरात पागल आहे तेवढं बस आहे, तू पण पागल होऊ नको. तर त्याच्या नादाला उचललं आणि खाली आपटलं. मग तुकाराम महाराज म्हटले की तू स्वतः त्याला जवळ घेत नाही, माझ्या जवळ बसू देत नाही, मग काय असं का. आणि त्यावेळी तुकाराम महाराजांनी सांगितलेलं, विठ्ठलासारखा धन्वंतरी आणि हरिनामासारखं औषध त्रिभुवनात शोधायला गेलं तरी सापडणार नाही. विठ्ठलासारखा धन्वंतरी, धन्वंतरी म्हणजे डॉक्टर, आणि हरिनामासारखं औषध मेडिसिन कुठेही सापडणार नाही. तर म्हटले ठीक आहे, बघू तुमचा किती विठ्ठल आहे. आता म्हटलं विठ्ठलाची फक्त पूजाच नाही, त्याची खेटराने पूजा करते. खेटर म्हणजे चप्पल, आणि घरातली तुटकी चप्पल घेऊन त्याला ओढत 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 घेऊन जाऊन चप्पल घेऊन आले. म्हटले विठ्ठला ठीक करते की आता मारू चप्पलच्या डोक्यात. आणि भगवंत स्वतः प्रकट झाले आणि विठ्ठलाने त्या बाळाला ठीक केलं. पण त्या दिवशी इतका मोठा अपराध, भगवंतांना चपलेने मारलं पत्नीनं किंवा विठ्ठलावर चप्पल उचलली म्हणून गावच्या समाजाने त्यांना बंदी घातली, आजपासून मंदिरात यायचं नाही. ते म्हणाले विठ्ठल म्हणजे दर्शन म्हणजेच माझं जीवन आहे आणि त्यांचं नामस्मरण म्हणजे माझं भजन आहे, म्हणजे नाही यायचं नाही मंदिरात. त्याच्यापासून मंदिर, आणि त्यांना भगवंत भेटण्यासाठी स्वतः त्यांच्या स्वप्नामध्ये यायचे. आणि जे अभंग आहे ते सगळे अभंग विठ्ठलाने सांगितलेलं डिक्टेशन आहे. त्यांना स्फूर्ती आल्यानंतर ते लिहायचे. भगवंतांचं स्वरूप ते सांगितलेलं आहे. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. जसा अभंग जो प्रसिद्ध अभंग आहे, विटेवरी उभा कर कटेवरी ठेवली, तुळसी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान.
मकर कुंडले तळपती श्रवणे कंठी कौस्तुभमणी विराजित तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने. सगळे अभंग जसं भगवंताने त्यांना दर्शन दिलं तसं तसं त्यांनी ते अभंग लिहिले. तर ते मंदिर, त्याच्या बाजूला त्यांचं घर, जिथं त्यांचं विवाह झाल्यानंतर पत्नीसोबत त्यांच्या मुलांसोबत राहायची. तर त्या घरामध्ये जे मंदिर आहे ते तुकाराम महाराजांचं मंदिर आहे. तुकाराम महाराजांची विग्रह आहेत, पण सगळ्यांना कळतं ते विठ्ठल आहे. ते तुकाराम महाराजांची विग्रह आहेत आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये विठ्ठलाची विग्रह आहेत. आणि त्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्येच शिळा मंदिर आहे, ज्या ठिकाणी शिळेची स्थापना केलेली आहे, ज्या ठिकाणी तुकाराम महाराज 13 दिवस बसले. तर अशी पावन पुण्यभूमी देहू इंद्रायणी नदीच्या काठावर, आणि हीच नदी पुढं मग इथं आळंदीला जाते. इंद्रायणीच्या काठी देवाची आळंदी, ज्ञानेश्वरांचं गाव. ज्ञानदेवे रचिला पाया तुका झाला से कळसे. त्याने जिवंत समाधी घेतली ना 24 किती 24 की 16व्या वर्षी संजीवन समाधी. संजीवन म्हणजे भगवंतांचं नामस्मरण करत करत त्याने सांगितलं माझी समाधी बनवून टाकावी. आजही कोणी जर प्रेमानं आणि भक्तीनं कान लावला तर राम कृष्ण हरी आवाज येतो त्यांच्या समाधीमध्ये. तरी पुण्यभूमी ही साक्षात इंद्रायणी, जी इंद्रायणी साक्षात प्रकट होऊन त्यांचे ग्रंथ वापस आणून दिले. तेच विठ्ठल मंदिर जिथं तुकाराम महाराजांनी दररोज भगवंतांची पूजा केली, फक्त 450 वर्षापूर्वी. याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज तुकाराम महाराजांना भेटण्यासाठी आले. मोरोपंतांकडून पहिला नजराणा पाठवला आणि तो नजराणा आल्यानंतर लगेच त्यांच्या मुलींनी आणि मुलांनी आणि पत्नीने घातले दागिने. तुकाराम महाराज घरी आले, म्हटले परद्रव्य परनारी झाली विषाची परी. दुसऱ्याचं धन आणि दुसऱ्याची जी स्त्री आहे ती आपल्यासाठी विषासारखी आहे, म्हणून त्याने लगेच मातीवर टाकून दिले. आम्हा घरी धन मूर्तिके समान, मृतिका म्हणजे मातीसारखं आहे धन, म्हणून जमिनीवर फेकून दिलं. आणि ते पाहिल्यानंतर मोरोपंत म्हणाले की तुकाराम महाराज, शिवबांना आपल्याला भेटण्याची इच्छा आहे. आणि त्यावेळी महाराज म्हणाले की तुकाराम महाराजांसारखा राजा आणि कोणत्याही सामान्य व्यक्तीच्या पायाखाली चिरडली जाणारी मुंगी माझ्यासाठी सारखेच आहे. मला राजाकडून घेण्यासारखं काय आणि राजाला मला देण्यासारखं काय. जर सांगायचंच असेल तर इतकंच सांगा, कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी म्हणता हरीचे दास तुका म्हणे मज हीच आस. एकच माझी इच्छा आहे, जर करायचं असेल तर एक करायला सांगा, कंठी मिरवा तुळशी. कंठावर जी तुळशी आहे म्हणून म्हटलेलं आहे कंठी माळा, हा कंठ आणि कंठावरती तुळशी. कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी, एकादशीचं व्रत करा. म्हणता हरीचे दास, हरीचे दास बना, हीच माझी एक इच्छा आहे. आणि हे ऐकल्यानंतर शिवाजी महाराज पळत पळत आले आणि म्हटले महाराज मला तुमचा शिष्य बनवा, मी आता काही करणार नाही, बस तुमच्या जवळच राहणार. मग मोरोपंत विचारले महाराज राज्याचं काय होईल, राज्य तुम्ही सांभाळा. मासाहेबांना सांगा की शिवबा दगड मातीच्या किल्ल्यात दडून बसलेल्या शत्रूंवर विजय मिळवण्यापेक्षा हृदयामध्ये दडून बसलेल्या काम क्रोधादी शत्रूंवर विजय मिळवण्यात शिवबा गुंतलाय. राज्य तुम्ही सांभाळा मोरोपंत, जा. त्यांना वापस पाठवलं. पण तुकाराम महाराजांनी त्यांना सांगितलं नाही, क्षत्रिय धर्माचं पालन करणं हे क्षत्रियाचं कर्तव्य आहे आणि म्हणून तुम्ही क्षात्र धर्माचं पालन करा आणि भगवंतांची भक्ती करा. हेच ते देहोधाम. तर परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराजांना देखील श्रील प्रभुपाद म्हणाले यावर, लोकनाथ स्वामी हे जस्ट लाईक सेंट तुकाराम. आमचे लोकनाथ महाराज तुकाराम महाराज प्रमाणे आहेत. आणि म्हणून 2005 साली आजपासून 18 वर्षापूर्वी व्यासपूजा इथं आयोजित केलेली होती. बाहेर गेल्यानंतर एक संत तुकाराम मंगल कार्यालय म्हणून त्या ठिकाणी, तेव्हा छोटी व्हायची व्यासपूजा, 200-500-1000 भक्त म्हणजे भरपूर असेल. तर पुण्याच्या श्रीमान केशवपुराण त्यांच्या सर्व सहयोगींनी इथं व्यासपूजा 2015ला केलेली होती. आणि त्यावेळी व्यासपूजा नवमीला व्हायची, एकादशीला नाही. नवमी इथं, दशमी पंढरपूर आणि एकादशीचा कार्यक्रम पंढरपूरला. तर त्यावेळी पहिल्यांदा तुकाराम महाराजांचा ड्रामा केलेला, फर्स्ट टाइम.
आणि त्या काळी अँड्रॉइड मोबाईल किंवा लॅपटॉप असे कोणाकडे नव्हते. पूर्ण महाराजांचे जेवढे शिष्य त्या दिवशी होते त्यांच्याजवळ एक लॅपटॉप होता रास पंढरपूरजवळ, जे मोरोक्को देशाचे आहेत. रशीद चाजिया त्यांचं नाव आहे, रास मंडल. तर त्यावेळी 120 रुपयाची सीडी खरेदी केली तुकाराम महाराजांची. सकाळी 10 वाजता दुकान उघडल्यानंतर दिवसभर ऐकली, बघितली आणि संध्याकाळी पहिला परफॉर्मन्स स्टेजवर, पहिली ट्रायल स्टेजवर तुकाराम महाराज. आणि फार सुंदर तुकाराम महाराज, जे मी जीवनगाथा सांगितली सगळं आम्ही केलं 1.5-2 तास तुकाराम. आणि म्हणून दीक्षेमध्ये त्याच्यानंतर जी दीक्षा कार्यक्रम झाला, महाराजांच्या नाव देऊन सांगितलं त्याचं नाव कृष्ण भक्त. कृष्ण भक्त म्हणजे तुकाराम, कृष्ण भक्त. त्यानंतर आम्ही तो पुण्यात गणेश कला क्रीडा मंच आणि वेगवेगळ्या ठिकाणी तो नाट्यलीला केली. नागपूरला 5,000 लोक होते त्या दिवशी गणेश कला क्रीडा मंच भागवत कथेनं. तर आपलं सौभाग्य आहे की नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच आपण इंद्रायणीचं दर्शन, विठ्ठलाचं दर्शन आणि देहूधामामध्ये तुकाराम महाराजांच्या दर्शनासाठी आलेलो आहोत. तर आपण प्रार्थना करू, जी भक्ती तुकाराम महाराजांनी केली विठ्ठलाच्या चरणी आणि विठ्ठलाची प्राप्ती झाली सदेह. आपण तर सदेह जाणार नाही, कमीत कमी वैकुंठात तरी जायची तयारी करू. सदेह तर गॅरंटी नाही जाणार, आपल्याला बोंदल गड्ड्यालाच घेऊन जाणार. तर प्रार्थना ही करू की साक्षात सदेह न जाता वैकुंठात जाण्याची तयारी. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. संत शिरोमणी तुकाराम महाराज की जय. इंद्रायणी मैया की जय. गो माता की जय. निताई गौर प्रेमानंदे.